मोर्शीला सभा आहे आणि मोर्शीची सभा करून परत नागपूरला येऊन फ्लाईट पकडून परत पुण्याला जायचं. उद्याच्या दिवसभराच्या उद्याच्या सभा प्लॅन आहेत. त्यामुळे तुमचा सगळ्यांचा उत्साह मी समजू शकतो, तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी समजू शकतो. आणि एकच वाक्य सांगतो, माझं वक्तव्य संपवतो. त्या पलीकडे वेगळं बोलण्याची गरज नाही. मग आपण सत्कार आणि हे सगळं करू शकतो. तेवढं एक साधं सोपं वाक्य आहे, म्हणजे उगाच ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची काही गरज नाहीये. तुम्ही सगळ्यांनी हा जो काही सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं ऋण व्यक्त करतो. आणि या प्रसंगी मंचावर उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, विदर्भ भूषण किशोरजी कन्हेरे, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार सलील भैया देशमुख, माजी आमदार प्रकाशजी गजबे, रामरावजी असतील, प्रवीणजी कोंटे पाटील असतील, प्रमोदजी तिजारे असतील, सूर्यजी बेलसरे असतील, पंकजजी देवते असतील, किशोरजी चरपे असतील, गुणवंतजी असतील, उत्तमजी कापसे, हर्षलजी काकडे, आपण सगळेच उपस्थित मान्यवर व्यासपीठावरील सगळेच फार महत्त्वाची, फार मोठी मोठी माणसं आहेत. आणि सलील भैया आमदार झाल्यानंतर पुन्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येईल, त्यावेळी या प्रत्येकाशी व्यक्तिगत एक ओळख होऊन जाईल. पण भाऊ, मगाशी तुम्ही ज्या तडफेनं ही बाजू मांडत होतात, मला वाटतं महाविकास आघाडीचा विधानसभेचा जाहीरनामा पाहिल्यानंतर, जो मला वाटतं बहुतेक उद्याच हा प्रकाशित होईल, तुमच्या मनातली मोठी खंत, तुमच्या मनातली एक मोठी सल दूर होईल. आणि माननीय काशीरामजी यांचं जे वाक्य आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, या दृष्टीनं पावलं टाकत असताना या पुढच्या काळात महाराष्ट्र हा नक्की तुम्हाला दिसेल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्याचा जो आपल्याला अभिमान आहे, हा अभिमान बाळगत असताना दुसरी फार महत्त्वाची गोष्ट मात्र ही हिस्सेदारी मिळवत असताना आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि जी तुम्ही अगदी अचूकपणे सांगितलीत की लाकडाच्या मोळीची गोष्ट ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मोळी जर सुटली तर एक एक लाकूड कुणी तोडतंय, आणि मोळी जर घट्ट बांधली गेली तर कुणाच्या बापाच्यात हिंमत नाही ती मोळी तोडायची. ती मोळी बांधलेली असली पाहिजे याची जाणीव ही आपल्या प्रत्येकाला ठेवावी लागेल. आणि मग खरंच कधी कधी म्हणजे खरं तर हे सामाजिक व्यासपीठाने, सामाजिक व्यासपीठावर बोलत असताना हा विचार आपल्याला करावा लागतो. कारण ज्या महात्मा ज्योतिराव फुलांविषयी आपण विचार करतो, त्यांचा अभिमान आपण बाळगतो, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी भगवंताचं नाव निर्मी कसं ठेवलं, आणि ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी थेटपणे सांगितलं की भगवंतापर्यंत जाण्यासाठी आम्हाला मध्यस्थाची गरज नाही, मग आम्ही भगवंताकडे जाणाऱ्या मध्यस्थाचे उमरे का झिजवत राहिलो, याचा एकदा विचार तुम्ही आणि मी सुद्धा केला पाहिजे. म्हणजे ज्या मनुस्मृतीमध्ये पशु शूद्र नारी ताडणके अधिकारी असं म्हटलं जातं, त्यामध्ये माझ्या माता भगिनींना शिक्षणाची दारं खुली करून, प्रसंगी अंगावर शेणगोटे झेलून, म्हणजे एक लुगडं पिशवीत घेऊन जायची माऊली, एक लुगडं पिशवीत का घेऊन जायची, तर अंगावरचा शेणगोट्याचा, शेणगाऱ्याचा जो मारा आहे, तो माऱ्यानंतर शाळेत जाऊन लुगडं बदलायचं आणि परत पोरींना शिकवायचं. हे हाल ज्या माऊलींनी सहन केले, त्या माऊलीची ती भावना आपण विसरलो. आणि ज्यांनी मनुस्मृती डोक्यावर मारली त्यांचा जर आपण तळी उचलायला लागलो, तर आपल्याला या दाम्पत्याचं नाव आणि या दाम्पत्याचा अभिमान बाळगण्याचा नैतिक अधिकार उरेल का, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ही जनजागृती केली, ज्या भगवंतासमोर थेट अंधभक्तीपेक्षा त्याला निर्मिकाचं नाव दिलं आणि मानवतेत देव पाहिला, त्यांचा जर आदर्श आपल्याला बघायचा असेल तर प्रत्येक महापुरुषाला आज महाराष्ट्रामध्ये एक जातीची चौकट आहे, एक धर्माचा हार घातला जातो.
पण जेव्हा त्या पावलावर पाऊल टाकायचा असतो तर छत्रपती शिवाजी महाराज अमुक समाजात जन्मले म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज झाले नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले अमुक समाजात जन्मले म्हणून ते महात्मा ज्योतिराव फुले झाले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमुक समाजात जन्मले म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नाहीत. तर माणूस हा त्याच्या जन्मापेक्षा त्याच्या कर्तृत्वानं मोठा होतो आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवाल, जोपर्यंत मनगटातल्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर विश्वास ठेवाल, तोपर्यंत तुमची प्रगती अडवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि मला खरंच आनंद आहे, अभिमान आहे की या कार्यक्रमामध्ये मंचावर याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर बसलंय आणि ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय अनिल बाबू देशमुख हे मूर्तिमंत उदाहरण. कारण योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा झुकत नाही, योद्धा जेव्हा लोटांगण घालत नाही आणि योद्धा हा सामना करायला बघतो तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. पण अभिमान आहे आज महाराष्ट्रभर फिरत असताना आम्ही हा एक योद्धा आमच्या याची देही याची डोळा बघितला की वेगवेगळ्या केसेस लादल्या, खोटे आरोप केले, बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तुरुंगात डाबलं, तरी सुद्धा या माणसानं निष्ठा सोडली नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हात सोडला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं फार काळ खरं तर बोलणार नाही, एकच साधी गोष्ट सांगतो, ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची गरज नाही. विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे बिगुल वाजलेलं आहे आणि हे बिगुल वाजलेलं असताना काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सलील भैया उभे आहेत. याचा अर्थ अमोल कोल्हे उभा आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपल्या पै पाहुण्यांना, नात्यागोत्याला सगळ्याला सांगा, कारण ही निवडणूक ज्या महाराष्ट्र धर्मासाठी महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, या अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातली, त्या महाराष्ट्र धर्माची ही निवडणूक आहे. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या संत सावता महाराजांच्या त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू विसरू नका, त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू विसरू नका, त्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू विसरू नका. आणि या सगळ्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात जर कोणी माती कालवली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने कालवली. सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जर कोणी हिरावून घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने हिरावून घेतला. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सरकार चालवलं ती म्हणजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी केली. आणि म्हणून आता या महायुती सरकारला हद्दपार करायचं असेल तर तुतारी शिवाय पर्याय नाही, तुतारी वाजवणाऱ्या माणसाशिवाय पर्याय नाही. ही भावना आपण लक्षात ठेवाल. समाज म्हणून आपण जो माझा सत्कार केला, जो आपण कौतुकाची थाप पाठीवर दिली, तुमची पाठीवर देणारी थाप ही कायम लढण्याची प्रेरणा देते. आणि जे लढतोय ते अशा एका माणसासाठी आत्ता लढतोय की ज्या माणसाला तुमचं सगळं आयुष्यातलं सगळं काही संचित संपलं असं सांगितलं गेलं, ज्यांचा पक्ष हिरावला गेला, ज्यांचं चिन्ह हिरावलं गेलं, आणि कधी हा माणूस गुडघे टेकतोय याच्यासाठी गिधाडासारखी भाजपची माणसं नजर लावून बसली. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला, मी छत्रपतींच्या महाराष्ट्रातला मावळा आहे, मी गुडघे टेकणार नाही, मी लढणार आणि मी जिंकणार. आणि त्या माणसाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि त्या पवार साहेबांसाठी या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर फिरत असताना खरं तर तुमचा सगळा कार्यक्रम बघायचा हा विचार होता. पण पुढचे सगळे कार्यक्रम जुळवण्यासाठी आत्ताही 7,500 किलोमीटर प्रवास केलाय, 67 विधानसभा मतदारसंघांमधून जाऊन आलोय. आणि हे सगळं करत असताना आपल्याला महाराष्ट्र टिकवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य युवकांचा, सर्वसामान्य माता भगिनींचा महाराष्ट्र हा अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीची कास धरावी लागेल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण कोणी केवळ मतांची बेगमी करण्यासाठी मतांवर डोळा ठेवून 2-2.5 महिन्यामध्ये शेकडो नियम काढायला प्रयत्न करत असेल, शेकडो आदेश पारित करत असतील. वर्षभर नवऱ्याने एकदा बी गजरा आणला नाही आणि ज्या दिवशी नवरा गजरा घेऊन येईन त्या तुम्ही काय म्हणता, काहीतरी काम असल्याशिवाय तर गजरा देत नाही. वर्षभर पोराने अभ्यास केला नाही, ऐन परीक्षेच्या आधी पोरग रात्रभर जागायला लागलं
तर पहिला रट्टा ठेवून देता का नाही? वर्षभर अभ्यास करायचा असतो, आदल्या 2 दिवस अभ्यास करून कुठं पास होते का? आणि जसं आदल्या 2 दिवस अभ्यास करून पास होत नाही तसं केवळ 2 महिन्याआधी सगळ्या योजना आणून सरकार बी येत नाही, हे महायुतीला आपल्याला सांगायचंय, हे निक्षून सांगायचंय. आणि त्यासाठी जाता जाता परत एवढंच सांगतो, तुमच्या सगळ्यांवर मायबाप हो जबाबदारी आहे. माझी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. जेवढ्या ताकदीनं तुम्ही पाठीशी उभे राहाल तेवढ्या ताकदीनं पुढे जाणार आहे. म्हणजे लहानपणी लहान लेकराला जर आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय, आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर खांद्यावर उचलून घेतलं तर महाराष्ट्राला मी दिसणार आहे. आणि त्यासाठी जाता जाता एवढंच सांगतो की सलील भैया निवडणुकीला उभा आहे म्हणजे अमोल कोल्हे उभा आहे. आणि माझ्यासाठी तुम्हाला या निवडणुकीमध्ये या माझ्या भावाला यश मिळू दे, त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागू दे, एवढी तुमच्या प्रत्येकावर जबाबदारी सोपवतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती.